जर तुम्ही पण असं पिठलं बनवलं ना, तर तुमची मुलं तुम्हाला असं कधीच बोलणार नाही. आज सकाळी महती शाळेत जाताना सांगून गेली आहे, "आज काहीतरी वेगळं कर जेवायला, सारखं-सारखं तेच नको." मग मला शाळेत जाणारी मीच आठवली. मी पण आईकडे असेच तर नखरे करायची. मग विचार केला, तिला पिठलं खाऊ घालते, पण तिला आवडेल तसं वालं. काही नाही, जे सामान पिठलं बनवायला लागतं ते सगळं घेतलं आणि थोडासा ट्विस्ट आणला. कांदा चिरण्याऐवजी वाटून घेतला. त्यासोबत लसूण, मिरची आणि कढीपत्तासुद्धा वाटून घेतलं. पण लक्षात असू द्या, कढीपत्ता, मिरची आणि लसूण कमी प्रमाणात घ्या बरं का. कारण कारण वाटल्यावर त्याचा उग्रपणा जास्त नको यायला. मग पॅन गरम करत ठेवला. पॅनमध्ये तेल टाकलं. राईला छान असं तडतडून घेतलं. मग आपण बनवलेली पेस्ट छान शिजवून घेतली. त्यात मीठ, हळद, जिरे पावडर टाकून तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं. मग बेसन आणि पाण्याचं मिश्रण टाकून त्याला घोटावून घेतलं. अजून पातळ करायला त्यात पाणी ॲड करत राहिली. थोडं पातळच छान लागतं ना. किती पण मॉडर्न झालो तरी आपली कोथिंबीर टाकायची परंपरा विसरायची नाही बरं का. झाला ना मग येल्लो सॉस रेडी विथ परपुटा.